मागील व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.3 कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर पाहिला होता. त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक 3.3.1 कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटन्स म्हणजे काय तो टॉपिक आपण कव्हर केला होता. 3.3.2 रिलेशन बिटवीन चार्ज अँड अप्लाइड व्होल्टेज त्याचबरोबर 3.3.3 कॅपॅसिटन्स ऑफ ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर युनिफॉर्म डायइलेक्ट्रिक मीडियम काय असतो तो सुद्धा आपण पाहिला होता. 3.3.4 मीडियम पार्शली मीडियम एअर असेल, हवा असेल तर दोन कॅपॅसिटन्स तयार होतात D1 आणि D2. मग दोन कॅपॅसिटन्स हे सिरीजमध्ये असतात C1 आणि C2 यांची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स जो आहे तो आपण पाहिला होता. इथं पहा C1 C2 एअर मीडियम असलेला एक आणि अदर डायइलेक्ट्रिक मीडियम असलेला एक. तर यांचा इक्विव्हॅलंट जो कॅपॅसिटन्स आहे C इक्वल्स टू एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर ए डिवायडेड बाय ER एप्सिलॉन आर D2 प्लस D1 हा फॉर्म्युला हा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स तयार होत होता. त्याच्यातील एप्सिलॉन नॉट याची जी व्हॅल्यू आहे 8.854 इंटू 10⁻12 ही कॉन्स्टंट ठेवायची आहे. आपण काही याच्यावरती प्रॉब्लेमसुद्धा पाहिले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सिलेबस टॉपिक 3.4 कॅपॅसिटर्स इन सिरीज हा टॉपिक पाहणार आहोत. तर आता दोन कॅपॅसिटर सिरीजमध्ये असतील तर याच्यापूर्वीमध्ये आपण पाहिलं होतं की पार्शली मीडियम एअर असेल, हवा असेल तर त्याच्यामध्ये C1 प्लस C2 म्हणजे दोन कॅपॅसिटन्स तयार होतात. त्यांची सिरीजमध्येच आपण इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढला होता. तर आता स्पेशल टॉपिक 3.4 कॅपॅसिटर्स इन सिरीजमध्ये पहा. कन्सिडर द थ्री कॅपॅसिटर्स विथ कॅपॅसिटन्सेस C1, C2 and C3 फॅरड रिस्पेक्टिव्हली इन सिरीज ॲज शोन इन फिगर 3.4.1. फिगर 3.4.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे तीन कॅपॅसिटर C1, C2, C3 हे सिरीजमध्ये आहेत असं कन्सिडर करा. ओके, इथं पहा फिगर 3.4.1 थ्री कॅपॅसिटर्स इन सिरीज C1, C2, C3 प्रत्येक कॅपॅसिटरवरती भार दिला आहे, चार्ज दिला आहे Q आणि त्याच्या अक्रॉस अप्लाइड व्होल्टेज V1, V2, V3 दाखवलेला आहे. करंट प्रवाहित होतोय, करंट फ्लो होतोय. बॅटरी एक आहे V प्लस मायनस टर्मिनल सोबत, स्विच S एक आहे, करंट I हा प्रवाहित होतोय. थ्री कॅपॅसिटर्स इन सिरीज अक्वायर इक्वल चार्ज Q. ओके, तीन कॅपॅसिटर सिरीजमध्ये जरी असले तरी सेम चार्ज अक्वायर करतात, सेम चार्ज घेतात. एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. आता इक्विव्हॅलंट समतुल्य कॅपॅसिटन्ससाठी एक्सप्रेशन काय येतं, समीकरण काय येतं. अ DC व्होल्टेज V इज अप्लाइड अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन थ्रू अ स्विच S. DC व्होल्टेज V हा अप्लाय केला आहे सिरीज कॉम्बिनेशन थ्रू अ स्विच S कडून. ॲज द स्विच इज क्लोज्ड, ज्यावेळी आपण स्विच S हा क्लोज करू, ऑल द कॅपॅसिटर्स विल गेट चार्जड. सर्व कॅपॅसिटर्स हे काय होतील, चार्जड होतील, त्यांच्यावरती भार येईल. द डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स थ्रू इच कॅपॅसिटर इज सेम. इलेक्ट्रॉनचं जे डिस्प्लेसमेंट आहे, मुवमेंट जी आहे ती प्रत्येक कॅपॅसिटरमधून सेम असेल. सिन्स द चार्जिंग करंट I इज द सेम, कारण का चार्जिंग करंट I जो आहे तो सेम आहे. हेन्स म्हणून दे अक्वायर इक्वल अमाऊंट ऑफ चार्ज, ते स्वतःजवळ सेम अमाऊंटने चार्ज अक्वायर करतील, घेतील. विथ द पॉलॅरिटीज शोन इन फिगर 3.4.1a. ओके, या पॉलॅरिटीप्रमाणे स्वतःजवळ सेम चार्ज ते अक्वायर करतील. लेट द चार्ज रिक्वायर्ड बाय इच कॅपॅसिटर बी Q कुलम्स. ओके, समजा चार्ज जो अक्वायर केलेला आहे प्रत्येक कॅपॅसिटरने तो काय आहे, Q कुलम्ब आहे. ओके, तर इथं पहा फिगर बी इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स दाखवलेला आहे. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कसा येईल, CS इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स विथ सेम चार्ज अँड सेम टोटल व्होल्टेज V अक्रॉस इट. ओके, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स विथ सेम चार्ज अँड सेम टोटल व्होल्टेज V अक्रॉस इट, CS प्लस मायनस हा इक्विव्हॅलंट म्हणजे समतुल्य कॅपॅसिटन्स आहे. C1 प्लस C2 प्लस C3 यांची बेरीज असेल. ओके, तर पहा लेट द पोटेन्शियल डिफरन्स ऑन थ्री कॅपॅसिटर्स बी V1, V2 अँड V3. पोटेन्शियल डिफरन्स जो आहे प्रत्येक कॅपॅसिटरवरती V1, V2, V3 हा रिस्पेक्टिव्हली आहे. अज्युमिंग दॅट द कॅपॅसिटर्स आर फुल्ली चार्जड. असं अज्युम करायचं आहे की कॅपॅसिटर्स हे फुल्ली आता चार्ज झालेले आहेत. ओके, हेन्स म्हणून द रिलेशन बिटवीन व्होल्टेज, चार्ज अँड कॅपॅसिटन्स ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर इज गिवन बाय. म्हणून संबंध जो दिलेला आहे बिटवीन
व्होल्टेज, चार्ज आणि कॅपॅसिटन्स प्रत्येक इंडिव्हिज्युअल वैयक्तिक कॅपॅसिटरच्या बाबतीत तो असा दिला आहे V1 इक्वल्स टू Q छेद C1 कॉमा V2 इक्वल्स टू Q छेद C2 कॉमा V3 इक्वल्स टू Q छेद C3 एक्सप्रेशन नंबर 3.4.1 रेफरिंग टू फिगर 3.4.1a वी कॅन राईट दॅट. आपण असं लिहू शकतो की सोर्स व्होल्टेज V जो दिला आहे इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3 ह्या तिन्हींची काय आहे तो बेरीज आहे. म्हणून देअरफॉर V इक्वल्स टू Q छेद C1 प्लस Q छेद C2 प्लस Q छेद C3 V1 ची व्हॅल्यू इथे पुट केल्यानंतर V2 ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर V3 ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर या तिन्हांची काय होईल बेरीज होईल. देअरफॉर म्हणून V इक्वल्स टू Q कॉमन निघेल, अंशातला जो Q आहे कुलम जो आहे तो कॉमन निघेल, कंसामध्ये काय राहील 1 छेद C1 प्लस 1 छेद C2 प्लस 1 छेद C3. एक्सप्रेशन नंबर 3.4.2 लेट CS बी द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ द सिरीज. CS म्हणजेच इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किंवा सिरीज कॅपॅसिटन्स असं समजू. कॉम्बिनेशन ऑफ 3 कॅपॅसिटर C1 C2 and C3 लेट द व्होल्टेज अक्रॉस CS बी V व्होल्ट्स. ओके, व्होल्टेज अक्रॉस जो CS असणार आहे V व्होल्ट्स असेल अँड द चार्ज ऑन इट बी Q कुलम आणि त्याच्यावरती जो चार्ज असेल तो Q कुलम असेल ॲज शोन इन फिगर 3.4.1b. इथं दाखवल्याप्रमाणे हा CS म्हणजे सिरीज कॅपॅसिटन्स किंवा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आहे, त्याच्यावरती चार्ज Q आहे आणि V त्याच्या अक्रॉस अप्लाइड केलेलं व्होल्टेज असेल. ओके, हेन्स वी कॅन रॅट. म्हणून आपण असं लिहू शकतो की V इक्वल्स टू Q छेद CS सिरीज कॅपॅसिटन्स. एक्सप्रेशन नंबर 3.4.3 कंपेअरिंग इक्वेशन 3.4.2 अँड 3.4.3 वी गेट दोन समीकरणं कंपेअर केल्यानंतर यांची तुलना केल्यानंतर आपल्याला मिळेल इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स समतुल्य कॅपॅसिटन्स 1/CS 1 छेद CS इक्वल्स टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. एक्सप्रेशन नंबर 3.4.4 इन जनरल इफ N कॅपॅसिटर्स, समजा सामान्यतः N कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज म्हणजे नंबर ऑफ N कॅपॅसिटर्स हे सिरीजमध्ये कनेक्ट केले असता देन 1 डिवायडेड बाय CS इक्वल्स टू 1/C1 अपॉन डिवायडेड म्हणजेच छेद. ओके, 1 छेद C1 प्लस 1 छेद C2 प्लस डॉट डॉट प्लस 1 छेद CN नंबर ऑफ कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन सिरीज CN. ठीक आहे, असे असंख्य म्हणजेच N नंबर ऑफ कॅपॅसिटर्स हे सिरीजमध्ये कनेक्ट केले असता तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स असा येईल. 3.4.5 एक्सप्रेशन नंबर. कन्क्लुजन. आता याच्यातून कन्क्लुजन काय निघाला, निष्कर्ष काय निघाला. फ्रॉम इक्वेशन 3.4.5 वी कॅन कन्क्लूड दॅट, असा निष्कर्ष लावू शकतो की फर्स्ट द चार्ज अक्वायर्ड बाय ऑल कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन सिरीज आर सेम. सर्व कॅपॅसिटर्सने स्वतःजवळ चार्ज घेतला आहे तो काय आहे सेम आहे. ठीक आहे, असा एक कन्क्लूड आपल्याला निष्कर्ष मिळतोय. दुसरा, द सप्लाय व्होल्टेज इज इक्वल टू द सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स एस्टॅब्लिश्ड अक्रॉस द इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन सिरीज. जो सप्लाय व्होल्टेज आहे इज इक्वल टू द सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हा बेरीज आहे, सप्लायड व्होल्टेज आहे बेरीज आहे सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स एस्टॅब्लिश्ड अक्रॉस इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर्स. वैयक्तिक कॅपॅसिटर जे आहे त्याच्या भोवती जो स्थापित झालेला पोटेन्शियल डिफरन्स आहे त्यांची बेरीज हा सप्लायड व्होल्टेज असेल. ओके, कनेक्टेड इन सिरीज दॅट मीन्स म्हणजेच की V इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3 प्लस डॉट डॉट प्लस VN. हा एक निष्कर्ष मिळतोय. थर्ड निष्कर्ष आहे, थर्ड कन्क्लुजन आहे द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स of the series connection is 1/CS equals to 1/C1 plus 1/C2 plus dot 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 plus 1/CN. हा थर्ड कन्क्लुजन आपल्याला इथे मिळतोय. 3.4.1 सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 2 कॅपॅसिटर्स. जर 2 कॅपॅसिटर्स हे सिरीजमध्ये असतील तर काय मिळेल पहा समतुल्य कॅपॅसिटन्स. इफ 2 कॅपॅसिटर्स C1 and C2 आर कनेक्टेड इन सिरीज देन द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ दिअर सिरीज कॉम्बिनेशन इज गिवन बाय. तर त्यांचा समतुल्य कॅपॅसिटन्स जो आहे तो कॉम्बिनेशन जो आहे तो अशा पद्धतीने देता येईल 1 छेद CS इक्वल्स टू CS म्हणजे सिरीज कॅपॅसिटन्स किंवा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स 1/CS इक्वल्स टू 1/C1 प्लस 1/C2. ठीक आहे, देअरफॉर 1 छेद CS इक्वल्स टू C2 प्लस C1 तिरकस गुणाकार आहे C2 प्लस C1 अंशात. ओके, म्हणजे ह्या C2 ने वरती 1 ला गुणल्यानंतर अंशात C2 येईल. ठीक आहे, ह्या C1 ने इकडच्या 1 ला अंशात गुणल्यानंतर म्हणजेच 1 गुणिले C1 C1च राहील. ठीक आहे, अंशांची बेरीज आणि छेदाछेदांचा मग काय होईल गुणाकार. मग पहा देअरफॉर
आता हा 1/CS म्हणजे हा छेदात आहे, याला अंशात आणायचा असेल तर काय करायला हवं, तर इन्व्हर्स करायला हवा, म्हणजेच उलटा, म्हणजेच हा जो जो भागाकार आहे तो व्यस्त आहे, तो व्यस्त म्हणजे उलटा लिहायचा. ठीक आहे, म्हणजेच काय होईल, हा CS वर येईल. मग CS हा अंशात वर आल्यानंतर उजव्या बाजूच्या ज्या टर्म आहेत बरोबर चिन्हाच्या, त्या सुद्धा काय होतील, उलट होतील. मग पहा, देअरफॉर CS इक्वल्स टू, म्हणजेच रिअरेंज करायचं आहे. देअरफॉर CS इक्वल्स टू C1 C2 छेद C1 प्लस C2. इथे जे छेदात होतं ते अंशात जाईल आणि अंशात जे होतं ते छेदात येईल. ओके, एक्सप्रेशन नंबर 3.4.6. देअरफॉर CS इक्वल्स टू C1 इंटू C2, C1 गुणिले C2 छेद कंसामध्ये C1 प्लस C2. नोट सूचना, द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स CS इज ऑलवेज स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट कॅपॅसिटन्स कनेक्टेड इन द सिरीज कॉम्बिनेशन. ओके, साहजिकच आहे, हा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काय असणार आहे, स्मॉल असणार आहे, छोटासा असणार आहे. दॅन द स्मॉलेस्ट कॅपॅसिटन्स म्हणजे सर्वात छोटा जो कॅपॅसिटन्स आहे सिरीजमध्ये कनेक्ट केलेला, त्याच्या किमतीपेक्षा इक्विव्हॅलेंट म्हणजे समतुल्य कॅपॅसिटन्स जो मिळेल तो काय असेल, लहान असेल. हे कॉमन आहे. ठीक आहे. 3.5 सिलेबस टॉपिक 3.5 कॅपॅसिटर्स in series, capacitors in parallel, syllabus topic 3.5 capacitors in parallel. आता या टॉपिक वरती लेटेस्ट एक्झाम समर 19ला सुद्धा आय स्कीम मध्ये MSBT मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, derive equation which is used for finding equivalent capacitances when three capacitances are connected in parallel. Derive the expression for equivalent capacitances when three capacitors are connected in parallel. असा प्रश्न समोर 19 लेटेस्ट एक्झामला सुद्धा विचारलेला आहे. कॅपॅसिटर्स इन पॅरलल, रेफर फिगर 3.5.1 which shows three capacitors connected in parallel across DC supply of V volts. ओके, फिगर 3.5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे तीन कॅपॅसिटर्स हे पॅरललमध्ये समांतर कनेक्ट केलेले आहेत सप्लाय व्होल्टेज व्हीच्या अक्रॉस म्हणजे त्याच्या बाजूला. The capacitances of three capacitors are C1, C2 and C3 respectively, and switch SW is used to connect or disconnect the source to the parallel combination of the capacitors. ठीक आहे, C1, C2 आणि C3 हे सप्लाय व्होल्टेज व्हीच्या अक्रॉस कनेक्ट केलेले आहेतच, परंतु एक स्विच SW हा कनेक्ट केलेला आहे, हा व्होल्टेज या कॅपॅसिटरना कनेक्ट करण्यासाठी आणि डिस्कनेक्ट करण्यासाठी. ठीक आहे, तर पहा, capacitors acquire different charge Q1, Q2 and Q3 but they are charged to V volts. आता इथं पहा, कॅपॅसिटर C1, C2, C3 हे वेगवेगळे चार्ज काय करतील, अक्वायर करतील, डिफरंट चार्ज अक्वायर करतील. ओके, बट परंतु दे आर चार्जड टू V volts. परंतु ते काय होतात, C1, C2, C3 हे काय होतात, चार्ज टू V volts म्हणजे V volt प्रमाणेच काय होतील, चार्ज होतील. म्हणजेच आता इथं सप्लाय व्होल्टेज काय असेल, समान असेल, परंतु चार्ज काय असेल, वेगवेगळा असेल. ठीक आहे, सिरीजमध्ये कसं होतं, सप्लाय व्होल्टेज हा बेरीज होता, सप्लाय व्होल्टेज हा V1, V2, V3 यांची बेरीज होता आणि चार्ज जो काय होता तो सेम होता. ठीक आहे, आता इथं पहा, या पॅरल कॉम्बिनेशनमध्ये काय होतं, तीन कॅपॅसिटर सिरीज पॅरलमध्ये कनेक्ट केलेले आहेत. Q1, Q2, Q3 हे वेगवेगळे चार्ज आहेत, जो की प्रत्येक कॅपॅसिटरने वेगवेगळा अक्वायर घेतलेला आहे. C1, C2, C3ने घेतलेला आहे. ठीक आहे, आता इथं पहा, यांचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स म्हणजे समतुल्य कॅपॅसिटन्स काय येईल, विथ चार्ज Q अँड व्होल्टेज V. ओके, चार्ज Q आणि व्होल्टेज V प्रमाणे. व्होल्टेज V तर इथं दिलेला आहे, CP म्हणजे पॅरलल कॅपॅसिटन्स, जसं की CS होतं सिरीज कॅपॅसिटन्स, इथे पॅरलल कॅपॅसिटन्स आणि हा चार्ज दिलेला आहे. ठीक आहे, फिगर 3.5.1 थ्री कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन पॅरलल. एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. आता इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्ससाठी, समतुल्य कॅपॅसिटन्ससाठी एक्सप्रेशन काय मिळेल, समीकरण काय मिळेल, ड्यू टू पॅरलल कनेक्शनमुळे ऑल द कॅपॅसिटर्स आर चार्ज टू द सेम पोटेन्शियल व्ही. पॅरलल कॅपॅसिटर्स असल्यामुळे सर्व कॅपॅसिटर्स हे व्ही पोटेन्शियल, व्ही क्षमते इतका म्हणजे सप्लाय व्होल्टेज व्ही जितका आहे तिथंपर्यंत ते चार्ज होतील. बट दे अक्वायर, परंतु ते घेतात अ डिफरंट चार्ज, वेगळा चार्ज ते घेतात. ॲज देअर चार्जिंग करंट्स आर डिफरंट, त्यांचा चार्जिंग करंट डिफरंट असल्यामुळे, त्यांचं चार्जिंग करंट वेगवेगळा असल्यामुळे ते वेगवेगळा चार्ज घेतात. लेट द चार्ज अक्वायर बाय द थ्री कॅपॅसिटर्स बी Q1, Q2 अँड Q3 रिस्पेक्टिव्हली. ओके, तीन कॅपॅसिटर्समध्ये चार्ज अक्वायर केलेला Q1, Q2, Q3 हा रिस्पेक्टिव्हली असेल. द रिलेशन बिटवीन कॅपॅसिटन्स, पोटेन्शियल डिफरन्स अँड चार्ज ऑन द इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर्स इज गिवन बाय.
आता जो संबंध आहे कॅपॅसिटन्स, पोटेन्शियल डिफरन्स आणि चार्जमधला प्रत्येक कॅपॅसिटरचा, वैयक्तिक कॅपॅसिटरचा, तो अशा पद्धतीने असेल Q1 इक्वल्स टू C1V, Q2 इक्वल्स टू C2V and Q3 equals to C3V. Expression number 3.5.1. The parallel combination of capacitors is equivalent to a capacitor of capacitance CP. आता पॅरलल कॉम्बिनेशन जो आहे ऑफ कॅपॅसिटर्स इज इक्विव्हॅलंट टू ए कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स CP. ओके, लेट द चार्ज ऑन इट बी Q अँड द पोटेन्शियल डिफरन्स बी V. त्याच्यावरतीचा जो चार्ज आहे Q असेल, म्हणजे भार जो आहे तो Q असेल अँड पोटेन्शियल डिफरन्स जर काय असेल तो V व्होल्ट्स असेल. हेन्स द रिलेशन बिटवीन दीज क्वांटिटीज इज गिवन बाय. ओके, म्हणून हा जो संबंध आहे या क्वांटिटीचा, या प्रमाणांचा, तो अशा पद्धतीने देता येईल Q इक्वल्स टू CP इंटू V. ओके, Q इक्वल्स टू Q बरोबर CP गुणिले V. CP म्हणजेच काय, पॅरलल कॅपॅसिटन्सचं इक्विव्हॅलंट. ठीक आहे, Q म्हणजे चार्ज आणि V म्हणजेच व्होल्टेज. 3.5.2 एक्सप्रेशन नंबर 3.5.2. द टोटल चार्ज Q ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन इज गिवन बाय. टोटल चार्ज Q हा पॅरलल कॉम्बिनेशनचा अशा पद्धतीने देता येईल Q इक्वल्स टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. चार्ज Q1 प्लस चार्ज Q2 प्लस चार्ज Q3 यांची बेरीज असेल. देअरफॉर म्हणून CP इंटू V, CP गुणिले V बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूची टर्म ही डाव्या बाजूला घेतली. ठीक आहे, आणि डाव्या बाजूची टर्म Q जे होता तो आता उजव्या बाजूला आहे. म्हणजेच काय, Q1 जितका आहे, Q2 जितका आहे, Q3 जितका आहे, त्यांची व्हॅल्यू इथं आता काय करायचे, ठेवायचे आहे. मग काय होईल पहा, देअरफॉर CP इक्वल्स टू C1 प्लस C2 प्लस C3 राहील. कारण का, तर हा V तर इथं आहेच गुणाकारात, परंतु ह्या प्रत्येक टर्ममधून जर पाहिलं तर V हा कॉन्स्टंट येईल, कॉमन येईल. ठीक आहे, कॉमन आल्यानंतर डाव्या बाजूचा V बरोबर उजव्या बाजूचा V एकमेकाला कॅन्सल होतील. मग शिल्लक काय राहील, CP पॅरलल कॅपॅसिटन्स बरोबर C1 प्लस C2 प्लस C3 ह्या तीन कॅपॅसिटन्सची बेरीज. एक्सप्रेशन नंबर 3.5.3. द जनरल एक्सप्रेशन फॉर N कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन पॅरलल इज गिवन बाय. आता सामान्यतः एक्सप्रेशन समीकरण असेल N कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन पॅरलल इज गिवन बाय CP इक्वल्स टू C1 प्लस C2 प्लस C3 प्लस डॉट डॉट प्लस CN. एक्सप्रेशन नंबर 3.5.4. ठीक आहे, अशा पद्धतीने सिरीज कॅपॅसिटर्स आणि पॅरलल कॅपॅसिटरचे एक्सप्रेशन आपण पाहिलेत इक्विव्हॅलंटचे. कन्क्लुजन, आता याच्यावर निष्कर्ष काय मिळेल, 3 कन्क्लुजन मिळतात. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच कॅपॅसिटर इन द पॅरलल कॉन्फिगरेशन इज सेम इक्वल टू V व्होल्ट्स. पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो प्रत्येक कॅपॅसिटरचा तो काय असेल, सेम आणि इक्वल असेल टू V व्होल्ट्स इतका. सेकंड निष्कर्ष काय, सेकंड कन्क्लुजन काय, द टोटल चार्ज ऑन द पॅरलल कॉम्बिनेशन इज इक्वल टू द सम ऑफ चार्जेस. ठीक आहे, टोटल चार्ज जो आहे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्सचा, पॅरलल कॅपॅसिटन्सचा Q, टोटल Q जो आहे तो प्रत्येक कॅपॅसिटरवरती प्रभारित झालेल्या Qच्या बेरजेस असेल. ओके, म्हणजेच सम ऑफ चार्ज अक्वायर्ड बाय इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर्स. देअरफॉर Q इक्वल्स टू Q1 प्लस Q2 प्लस डॉट 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 प्लस QN. The equivalent capacitance of the parallel combination is equal to the sum of individual capacitance. ठीक आहे, अशा पद्धतीने हे दोन निष्कर्ष मिळतील आपल्याला कॅपॅसिटर्स इन पॅरलल. इथे पहा दिलेला आहे, देअरफॉर CP इक्वल्स टू C1 प्लस C2 प्लस डॉट 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 प्लस CN. कॅपॅसिटन्स, पॅरलल कॅपॅसिटन्स दिलेला आहे, इक्विव्हॅलंट जो समीकरण आहे, एक्सप्रेशन आहे तो दिलेला आहे C1 प्लस C2 प्लस डॉट 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 प्लस CN. आता एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल 3.5.1. टू कॅपॅसिटर्स A and B आर चार्जड ॲज फॉलोज. कॅपॅसिटर A 15 मायक्रोफॅरेड 100 व्होल्ट्स, कॅपॅसिटर B 15 मायक्रोफॅरेड 150 व्होल्ट्स. 15 मायक्रोफॅरेडचे दोन कॅपॅसिटर आहेत, परंतु त्यांचं व्होल्टेज कसं आहे, वेगळा आहे. ते कशामध्ये कनेक्ट आहेत पहा, दे आर कनेक्टेड इन पॅरलल. ते पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत विथ टर्मिनल्स ऑफ लाईक पोलॅरिटी टुगेदर. ओके, लाईक पोलॅरिटी म्हणजे सारख्या पोलॅरिटी एकत्र असलेल्या ते कॅपॅसिटर्स काय कनेक्ट पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत, समांतर आहेत एकमेकाला. फाइंड द व्होल्टेज अक्रॉस द कॉम्बिनेशन. आता त्यांच्या अक्रॉसचं व्होल्टेज फाइंड आउट करायचं या कॉम्बिनेशनचं. सोल्युशन पहा, द सर्किट डायग्राम ऑफ सिरीज कॉम्बिनेशन ॲज पर द गिवन डिस्क्रिप्शन ही इज शोन इन फिगर 3.5.1. ठीक आहे, सर्किट डायग्राम बनवून घ्यायची आहे दिलेल्या डिस्क्रिप्शनप्रमाणे. दोन कॅपॅसिटर्स आहेत, एक दोन्ही 15 मायक्रोफॅरेडचे आहेत, परंतु त्यांच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते वेगवेगळं आहे, 100 व्होल्ट आणि 150 व्होल्ट. CA आणि CB हे पॅरलमध्ये कनेक्टेड आहेत सेम पोलॅरिटीने. ठीक आहे, तर यांच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कॅपॅसिटर्स CB विल डिस्चार्ज थ्रू कॅपॅसिटर CA.
कॅपॅसिटर सी बी जो आहे तो काय होईल, कॅपॅसिटर सी एकडून डिस्चार्ज होईल, कारण याच्याकडे अधिक व्होल्टेज आहे. ओके, सी एपेक्षा अधिक व्होल्टेज सी बीकडे आहे, 150 व्होल्ट आहे, म्हणून तो काय होईल, डिस्चार्ज होईल. ज्याच्याकडे जास्त किंमत आहे तो डिस्चार्ज होईल. ठीक आहे, तर पहा कॅपॅसिटर सी बी विल डिस्चार्ज थ्रू कॅपॅसिटर सी ए अंटिल द व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर्स बिकम्स इक्वल. ओके, दोन कॅपॅसिटर्सपर्यंत जे व्होल्टेज समान होत नाही तोपर्यंत हा काय होईल, डिस्चार्ज होत राहील. मग पहा द चार्ज ऑन ए कॅपॅसिटर इज क्यू इक्वल्स टू सी व्ही. ओके, चार्ज ऑन ए कॅपॅसिटर इज क्यू इक्वल्स टू सी व्ही, म्हणजेच आपण पॅरल कॅपॅसिटर्सवरचा जो चार्ज होता तो क्यू इक्वल्स टू सी व्ही हा ऑलरेडी डिफाईन केला आहे. देअरफॉर क्यू ए इक्वल्स टू सी ए व्ही, क्यू बी इक्वल्स टू सी बी व्ही. आता पहा द चार्ज ऑन इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर्स बिफोर पॅरलिंग इज. आता पॅरल करण्यापूर्वी प्रत्येक कॅपॅसिटरवरचा जो वैयक्तिक जो चार्ज आहे तो काय असेल पहा. देअरफॉर क्यू ए इक्वल्स टू 100, म्हणजेच कॅपॅसिटर एकडे असलेला 100 व्होल्ट 100 इंटू 15 इंटू 10⁻⁶. आता 15 म्हणजेच काय, 15. ठीक आहे, त्या कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू गुणिले 10⁻⁶ म्हणजे मायक्रोफॅरेड. ओके, मायक्रो म्हणजेच 10⁻⁶, नॅनो म्हणजे 10⁻⁹ आणि पिको म्हणजे 10⁻12. हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. देअरफॉर क्यू ए इक्वल्स टू 100, हा चार्ज आपण काढतोय. व्ही सुरुवातीला व्हॅल्यू ठेवली आहे आणि सी एची नंतर व्हॅल्यू गुणाकारात घेतली आहे. ओके, त्यामुळे काय होईल, 1.5 मिली कुलम, मायक्रो कुलम. ओके, 1.5 मायक्रो कुलम किंवा मिली कुलम, मिली कुलम 10⁻³ अँड क्यू बी इक्वल्स टू 150 इंटू 15 इंटू 10⁻⁶. तसंच क्यू बीचं सुद्धा येईल. क्यू बीच्या अक्रॉस व्होल्टेज 150 आहे म्हणून 150 घेतले गुणाकारात. सी बीची व्हॅल्यू घेतले म्हणजे कॅपॅसिटन्स बीची व्हॅल्यू घेतली 15 गुणिले 10⁻⁶ 10⁻⁶ म्हणजेच मायक्रोफॅरेड इक्वल्स टू 2.25 मिली कुलम. चार्ज हा कुलममध्ये मोजतो आपण. ठीक आहे, देअरफॉर टोटल चार्ज क्यू इक्वल्स टू क्यू ए प्लस क्यू बी यांची बेरीज असेल 1.5 प्लस 2.25 इक्वल्स टू 3.75 कुलम. टोटल कॅपॅसिटन्स सी, आता टोटल कॅपॅसिटन्स सी मिळेल सी ए प्लस सी बी 15 प्लस 50 30 मायक्रोफॅरेड, 15 प्लस 50 30 मायक्रोफॅरेड. आता पहा, आता देअरफॉर व्होल्टेज अक्रॉस पॅरलल कॉम्बिनेशन. आता व्होल्टेज अक्रॉस पॅरलल कॉम्बिनेशन काय येईल. ओके, वैयक्तिक चार्ज काढून घेतला, कॅपॅसिटन्स टोटल कॅपॅसिटन्स काढून घेतला, टोटल चार्ज काढून घेतला. ठीक आहे, मग आता व्होल्टेज काय असेल, व्होल्टेज अक्रॉस पॅरलल कॉम्बिनेशन. आता हे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडल्यानंतर व्होल्टेज काय असेल, व्ही इक्वल्स टू क्यू छेद सी, क्यू भागिले सी. बरोबर, क्यू म्हणजेच काय, चार्ज आहे. ओके, आणि सी म्हणजेच कॅपॅसिटन्स. जो चार्ज आपण कुलममध्ये काढला होता 3.75 इंटू 10⁻³ म्हणजेच मायक्रो कुलम जो मिली कुलम जो होता, मिली म्हणजेच 10⁻³ 3.75 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय भागिले 30 इंटू 10⁻⁶. 30 इंटू 10⁻⁶ म्हणजेच काय, मायक्रो फॅरेड. आता पहा देअरफॉर व्ही इक्वल्स टू 125 व्होल्ट्स. यांचा भाग घालवला असता आपल्याला 125 व्होल्ट हे मिळेल. ओके, 125 व्होल्ट हे मिळेल. सेकंड एक्झाम्पल आहे 3.5.2. टू कॅपॅसिटर्स ए अँड बी आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस 200 व्होल्ट डीसी सप्लाय. दोन कॅपॅसिटर दिलेले आहेत, ए अँड बी, ते 200 व्होल्ट या व्होल्टसोबत एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. सिरीज. ओके, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए, जो पोटेन्शियल डिफरन्स आहे एच्या भोवती तो 120 व्होल्टचा आहे. द पोटेन्शियल डिफरन्स इज इन्क्रीज्ड टू 140 व्होल्ट वेन अ 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज कनेक्टेड इन पॅरलल विथ बी. ओके, आता इथं पहा 3 मायक्रोफॅरेड हा कॅपॅसिटर ज्यावेळी आपण कनेक्ट करू त्यावेळी म्हणजेच बीच्या पॅरललमध्ये, बीच्या समांतरमध्ये 3 मायक्रोफॅरेडचा एक्स्ट्रा एक कॅपॅसिटर कनेक्ट करू, त्यावेळी त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे 140 व्होल्ट होतं. कॅल्क्युलेट द कॅपॅसिटन्स ऑफ ए अँड बी. ए अँड बीचं कॅपॅसिटन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. स्टेप नंबर 1, ड्रॉ द सेटअप. सेटअप ड्रॉ करा. दिलेल्या डिस्क्रिप्शनप्रमाणे काय दिले प्रॉब्लेममध्ये ते वाचलं, व्यवस्थित वाचलं, समजून घेतलं तर ते ड्रॉ करता येतं. म्हणून प्रॉब्लेमला पहिल्यांदा वाचणं महत्त्वाचं आहे, व्यवस्थित वाचणं महत्त्वाचं आहे. ओके, ठीक आहे. पहा स्टेप नंबर 1, ड्रॉ द सेटअप. द इनिशियल सेटअप इज ॲज शोन इन फिगर P3.5.2a. ठीक आहे, सुरुवातीचा जो सेटअप आहे तो डायग्राम P3.5.2 मध्ये दाखवलेला आहे. पहा कॅपॅसिटर ए, कॅपॅसिटर बी. ओके, कॅपॅसिटर एच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे हे दोन्ही सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. कॅपॅसिटर एच्या अक्रॉस व्होल्टेज 120 व्होल्ट आहे आणि कॅपॅसिटर बीचं किती आहे, 80 व्होल्ट. ठीक आहे, इथं पहा 200 व्होल्ट
हा दिलेला आहे. आता इथं 80 व्होल्ट कसं काय आलं सुरुवातीला? तर पहा 200 व्होल्ट हे सप्लायड व्होल्टेज आहे. सीरीजमध्ये असल्यामुळे व्होल्टेज विभागून जाईल. व्होल्टेज जो विभागून जाईल म्हणजेच काय व्होल्टेज हे म्हणजे त्यांची तोड होईल, बरोबर का? एक कॅपॅसिटर एच्या भोवती 120 दिलेला आहे. मग शिल्लक जे राहील ते कॅपॅसिटर बीच्या अक्रॉस असेल. कारण इथं व्होल्टेज डिव्हिजन होतं, व्होल्टेजचं विभाजन होतं. ठीक आहे, म्हणजे 120 अधिक 80 म्हणजेच टोटल व्होल्टेज 200. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीचं जे व्होल्टेज आहे ते 80 व्होल्ट आहे कॅपॅसिटर बीच्या अक्रॉस, हे लक्षात येईल. ठीक आहे. द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स ए अँड बी आर ॲज फॉलोज. आता सिरीज कॉम्बिनेशन जे दिलेलं आहे टोटल कॅपॅसिटन्स सी टी इक्वल्स टू ए गुणिले बी छेद ए प्लस बी C1 गुणिले C2 भागिले C1 प्लस C2 फॉर अ सिरीज कॉम्बिनेशन क्यू आणि इच कॅपॅसिटर इज सेम. चार्ज हा काय असतो सिरीज कॉम्बिनेशनमध्ये सेम असतो. देअरफॉर क्यू इक्वल्स टू सी टी व्ही इक्वल्स टू C1 V1 इक्वल्स टू C2 V2. चार्ज काय असेल सेम असेल. देअरफॉर C1 गुणिले C2 छेद C1 प्लस C2 गुणिले 200 व्होल्ट बरोबर. C1 गुणिले हे लक्षात येते का C1 V1 C2 V2. ठीक आहे, आणि हा टोटल क्यू ओके तो डाव्या बाजूला ठेवलेला आहे. C1 गुणिले V1 जो आहे 120 गुणिले C2 हा 80 आहे. ठीक आहे, म्हणजेच पहा आपल्याला C1 छेद C2 ची व्हॅल्यू इथं मिळते 80 छेद 120 डायरेक्ट. ओके देअरफॉर 3C1 बरोबर 2C2 3C1 बरोबर 2V2 म्हणजे हा भाग घालवल्यानंतर ओके हा भाग घालवल्यानंतर आपल्याला 3C1 बरोबर 2C2 इतकी व्हॅल्यू मिळेल. एक्सप्रेशन नंबर 1. स्टेप नंबर 2 रिलेशन बिटवीन C1 अँड C2 विथ द 3 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर. आता C1 आणि C2 यांच्यातील संबंध हा 3 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर सोबत कसा आहे पहा. द व्हॅल्यू ऑफ पॅरल कॉम्बिनेशन इज C2 प्लस 3. ओके पॅरल कॉम्बिनेशनची व्हॅल्यू कशी असणार आहे C2 प्लस व्ही कारण C2 प्लस 3 कारण 3 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर हा पॅरल कॉम्बिनेशन केल्यानंतर C2च्या सोबत आपण पॅरलमध्ये जोडला आहे. ओके देअरफॉर कंबाइंड कॅपॅसिटन्स इज CT इक्वल्स टू C1. आता C2 जो आहे तो काय येईल ॲक्च्युली C2 प्लस C3 येईल. मग पहा प्रत्येक जिथं आपल्याला C2 दिसेल कंबाइंड पॅरल कॉम्बिनेशनमध्ये C2च्या ऐवजी C2 प्लस 3 आपण तिथं ॲडिशनल 3 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर टाकणार आहोत. C1 गुणिले कंसामध्ये C2 प्लस 3 छेद C1 प्लस C2 प्लस 3. ओके Q इक्वल्स टू CT इंटू व्ही. ओके चार्ज Q इक्वल्स टू CT इंटू व्ही. C1 गुणिले ब्रॅकेटमध्ये C2 प्लस 3 छेदात C1 प्लस C2 प्लस 3 गुणिले 200 व्होल्ट हा टोटल व्होल्टेज दिलेला आहे. C1 V1 इक्वल्स टू C2 प्लस 3 V2. हे काय होईल परत चार्ज होईल C2 प्लस 3 इंटू V1. ठीक आहे, आता पहा देअरफॉर C1 गुणिले 140 बरोबर C2 प्लस 3 गुणिले 7. ओके म्हणजेच काय की आता C2च्या पॅरलमध्ये 3 मायक्रोफॅरडचं कॅपॅसिटर जोडल्यानंतर त्याच्या भोवतीचं जे व्होल्टेज आहे ते 140 व्होल्ट होतं. ठीक आहे, म्हणजेच कॅपॅसिटर C1च्या भोवती 140 व्होल्ट होतं. मग 200 मधून 140 गेले उरले किती 60. म्हणून हा 60 काय झाला आता ॲक्च्युली C2च्या अक्रॉसचं व्होल्टेज झालं. ज्यावेळी आपण याला सिरीज कॉम्बिनेशन करू आणि 3 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर एक पॅरलमध्ये जोडू फक्त C2च्या ठिकाणी त्यावेळी हे व्होल्टेजचं जे समीकरण आहे किंवा व्होल्टेजचं जे वाटप आहे ते अशा पद्धतीने होईल. ठीक आहे, देअरफॉर C1 छेद C2 प्लस 3 बरोबर 60 भागिले 140. हे जरा रिअरेंज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल म्हणजेच ज्या कॅपॅसिटन्सच्या ज्या टर्म आहेत त्या बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणि फक्त ज्या व्हॅल्यू आहेत व्होल्टेजच्या टर्म आहेत त्या कॅपॅसिटरच्या उजव्या बाजूला घेतल्यात. मग काय होईल पहा देअरफॉर 7C1 7C1 बरोबर 3C2 प्लस 9 3C2 प्लस 9 हे समीकरण आपल्याला मिळेल. हे भाग घालवल्यानंतर आपल्याला मिळेल. ठीक आहे, तर पहा देअरफॉर 7C1 मायनस 3C2 इक्वल्स टू 9. आता हे C1 आणि C2 टर्म एकत्र घेतला म्हणजेच हा प्लसमध्ये असणारा 3C2 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला येताना काय होईल मायनस होऊन येईल आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला फक्त 9 हे शिल्लक राहील. ठीक आहे, हे दुसरं समीकरण मिळालं. स्टेप 3 फाइंड C1 अँड C2. याच्यावरून आपल्याला C1 आणि C2 फाइंड आउट करायचे आहेत. फ्रॉम इक्वेशन 1 C1 इक्वल्स टू 2C2 डिवायडेड बाय 3 म्हणजे 3C1 बरोबर 2C2 जे होतं ते आपण घेतलं आहे. म्हणजेच इक्वेशन 1 वरून आता C1ची फक्त व्हॅल्यू मिळवली. C1 बरोबर 2C2 भागिले 3
ही व्हॅल्यू आता पुट करायचे आहेत, सबस्टिट्यूट करायचे आहेत इन इक्वेशन 2 मध्ये. ह्या इक्वेशन 2 मध्ये पुट करायचे. मग काय आपल्याला मिळेल? ओके, C1च्या ऐवजी काय ठेवणार? 2 गुणिले C2/3. मग आता इथं ठेवले इक्वेशन नंबर 2 मध्ये 7 C1च्या ऐवजी 2 गुणिले C2 भागिले 3 हे ठेवलेलं आहे. मायनस 3C2 आहे तसा, बरोबर 9 आहे तसा. ठीक आहे, म्हणजेच हे आपण सायमल्टेनियस समीकरण सोडवतोय. तर पहा 14C2 14C2 येईल. ओके, 14C2 मायनस 9C2 14C2 मायनस 9C2 बरोबर 27. आता 14C2 मधून 9C2 गेले, शिल्लक किती राहील पहा. ओके, बरोबर काय होईल? बरोबर हे 27 ॲज इट इज. ठीक आहे, देअरफॉर C2 इक्वल्स टू 5.4 मायक्रोफॅरेड. म्हणजेच काय येईल? C2 काय मिळेल? 5.4 मायक्रोफॅरेड आपल्याला मिळेल. ठीक आहे, म्हणजे इथं 5 C2 राहील. ओके, 5 C2 राहील, 5 गुणिले C2. मग हा 5 जो आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होईल? भागाकारात जाईल. म्हणजे 27 भागिले 5 राहील. हा C2चा भाग घालवल्यानंतर म्हणजे C2 बरोबर 27 भागिले 5 हे भागाकार केल्यानंतर आपल्याला 5.4 मायक्रोफॅरेड इतका C2ची व्हॅल्यू मिळेल. सबस्टिट्युटिंग इन इक्वेशन 1. आता C1ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा C2 जो मिळवला आहे तो इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा. 3C1 बरोबर 2 गुणिले 5.4. मग काय येईल पहा? C1ची व्हॅल्यू काय येईल? C1 आता पहा 2 गुणिले 5.4 ह्यांचा गुणाकार तर होईलच, परंतु हा जो 3 आहे गुणाकारात तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागाकारात जाईल. मग काय मिळेल? C1 बरोबर 3.6 मायक्रोफॅरेड. C1ची व्हॅल्यू किती मिळेल? 3.6 मायक्रोफॅरेड. अशा पद्धतीने आपण C1 C2 च्या व्हॅल्यू शोधल्या. ओके, फक्त एक 3 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर बीच्या पॅरलमध्ये जोडला असता होणाऱ्या व्होल्टेजच्या फरकामुळे आपण C1 आणि C2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात. ओके, हा जो एक्झाम्पल नंबर 3 आहे तो विद्यार्थ्यांनी होमवर्कसाठी घ्यायचा आहे. अगदी बेसिकच आहे. ओके, काय नाही, याच्यामध्ये बेरीजच आहे फक्त. C1 2 मायक्रोफॅरेड दिला आहे, C2 9 मायक्रोफॅरेड दिला आहे, C3 8 मायक्रोफॅरेड दिला आहे, बेरीज करायची आहे. ओके, तर इथं पहा एक्झाम्पल नंबर 6 जे आहे 3.5.6 हा सुद्धा विद्यार्थ्यांनी होमवर्कसाठी घ्यायचा आहे. व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन हे एक्झाम्पल पुन्हा लिहून व्यवस्थित वाचून दिलेल्या सोल्युशनप्रमाणे व्यवस्थित लिहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सिलेबस टॉपिक 3.6 एनर्जी स्टोअर्ड बाय कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटरने स्टोअर केलेली एनर्जी अतिशय IMP टॉपिक आहे. सिलेबस टॉपिक 3.6 एनर्जी स्टोअर्ड बाय कॅपॅसिटर. कॅपॅसिटरद्वारा एनर्जी ऊर्जा कशी स्टोअर केली जाते बघा, साठवली जाते. अगदी लेटेस्ट एक्झाम समर 18 विंटर 18 समर 19 मध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट टॉपिककडे जाऊयात. ड्युरिंग द चार्जिंग प्रोसेस होत असताना कॅपॅसिटर ट्रान्सफर ऑफ चार्ज टेक्स प्लेस. चार्जचे जे ट्रान्सफर आहे, वहन आहे, ते टेक्स प्लेस घेतलं जातं फ्रॉम वन प्लेट टू इट्स अदर प्लेट. एका प्लेटपासून दुसऱ्या प्लेटकडे जे चार्जिंगची जी प्रोसेस होत असताना चार्जचे जे वहन आहे ते अशा पद्धतीने होतं. दिस चार्ज ट्रान्सफर ऑलवेज टेक्स प्लेस अगेन्स्ट द ऑपोजिशन प्रेझेंटेड बाय द पोटेन्शियल डिफरन्स दॅट एक्झिस्ट बिटवीन द प्लेट्स. ठीक आहे, हे चार्जचे जे वहन आहे हे नेहमी घेतलं जातं अगेन्स्टच्या विरुद्ध. ओके, अगेन्स्टच्या विरुद्ध. कोणाच्या विरुद्ध? द अपोजिशन प्रेझेंटेड बाय द पोटेन्शियल डिफरन्स. जे पोटेन्शियल डिफरन्सच्या विरुद्ध जे प्रेझेन्स आहेत त्याच्या विरुद्ध हे घेतलं जातं. दॅट एक्झिस्ट बिटवीन द प्लेट्स. ओके, त्या प्लेट्समध्ये एक्झिस्ट होतं तिथं. द एक्सटर्नल चार्जिंग सोर्स डिलिव्हर्स. एक्सटर्नल चार्जिंग सोर्स आहे तो डिलिव्हर करतो, स्पेंड करतो, खर्च करतो एनर्जी विच इज स्टोअर्ड बाय द कॅपॅसिटर, जी की कॅपॅसिटरद्वारा स्टोअर केली जाते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड म्हणजे विद्युत स्थिरता क्षेत्रच्या फॉर्ममध्ये च्या आकारात काय केले जाते? स्टोअर केली जाते. सेटअप इन डायलेक्ट्रिक मीडियम. डायलेक्ट्रिक मीडियममध्ये साठवली जाते. ॲट द टाइम ऑफ डिस्चार्जिंगच्या वेळी कॅपॅसिटर चार्ज होतोय म्हणजेच एनर्जी स्टोअर करतोय. ठीक आहे, परंतु ॲट द टाइम ऑफ डिस्चार्ज होताना दिस फील्ड विल कोलॅप्स. हे जे क्षेत्र आहे ते कोलॅप्स होतं, विस्कळीत होतं. अँड द स्टोर्ड एनर्जी इज रिलीज्ड. आणि जी साठवलेली ऊर्जा आहे ती रिलीज होते, मुक्त होते बाय द कॅपॅसिटर. ठीक आहे, अशा पद्धतीने कॅपॅसिटरचे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होत असतं. एक्सप्रेशन फॉर द स्टोर्ड एनर्जी डेरिवेशन. आता समीकरण पहा स्टोर्ड एनर्जीसाठी.
Let a capacitor of value C farad be charged to a potential difference of V volts. ओके, सी फॅरेडचा एक कॅपॅसिटर आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स व्हीने चार्ज झाला आहे. लेट द चार्ज ऑन कॅपॅसिटन्स ॲट एनी इन्स्टंट बी क्यू कोलम्स. ओके, कोणत्याही क्षणात कॅपॅसिटन्सचा जो चार्ज आहे तो क्यू कोलंब आहे, स्मॉल क्यू कोलंब आहे असं समजा. हेन्स द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॅपॅसिटर प्लेट इज गिवन बाय, आणि जो प्लेट्सच्या अक्रॉस जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो व्ही इक्वल्स टू स्मॉल क्यू छेद सी हा दिलेला आहे. पोटेन्शियल डिफरन्स व्ही इक्वल्स टू स्मॉल क्यू छेद सी. एक्सप्रेशन नंबर 3.6.1. द वर्क डन इन शिफ्टिंग अ स्मॉल चार्ज डी क्यू. आता स्मॉल चार्ज जो आहे, अतिशय स्मॉल चार्ज, तो शिफ्ट करत असतानाचं जे काम केले गेलेलं आहे, वर्क डन इन शिफ्टिंग अ स्मॉल चार्ज डी क्यू. ठीक आहे, आता जो स्मॉल चार्ज जो शिफ्ट होणार आहे त्याला आपण डी क्यू म्हटलं आहे, आणि स्मॉल चार्ज ऑलरेडी जो आहे तो क्यू स्मॉल क्यू कुलूम आहे, यालाच शिफ्ट करायचा आहे. तो जो काम करायला लागणार आहे तो शिफ्ट करण्यासाठी वर्क डन इन शिफ्टिंग अ स्मॉल चार्ज डी क्यू अगेन्स्ट द पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सच्या विरुद्ध ऑफ व्ही व्होल्ट्स इज गिवन बाय डी डब्ल्यू वर्क डन इक्वल्स टू व्ही डी क्यू म्हणजेच व्होल्टेजच्या विरुद्ध, पोटेन्शियल डिफरन्सच्या विरुद्ध स्मॉल चार्ज ढकलला गेला, शिफ्ट केला गेला, तो व्ही डी क्यू इक्वल्स टू स्मॉल क्यू छेद सी डी क्यू. एक्सप्रेशन नंबर 3.6.2. द वर्क डन इज स्टोर्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. ओके, वर्क डन जे आहे, केलेलं काम जे आहे ते स्टोअर केलं जातं ॲज पोटेन्शियल एनर्जी इन द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड बाय द कॅपॅसिटर. ओके, विद्युत स्थिरता क्षेत्रामध्ये कॅपॅसिटरद्वारा जे वर्क डन केलेलं आहे ते पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर केलं जातं, साठवलं जातं. हेन्स द टोटल एनर्जी स्टोअर्ड बाय द कॅपॅसिटर वाईल चार्जिंग टू द फायनल चार्ज ऑफ क्यू कुलम इज गिवन बाय. म्हणून टोटल जी एनर्जी साठवली गेली आहे कॅपॅसिटरद्वारा चार्जिंगच्या वेळी टू द फायनल चार्ज क्यू कुलम इज गिवन बाय. ओके, फायनल चार्ज क्यू कुलमपर्यंत ती दिलेली आहे. ई इक्वल्स टू वर्क डन डब्ल्यू इंटू इंटिग्रेशन रनिंग फ्रॉम 0 टू क्यू. ओके, स्मॉल क्यू छेद सी स्मॉल क्यू अपॉन सी डी क्यू. 3.6.3. आता डी क्यू म्हणजेच काय, हा काहीतरी चेंज होतो आहे, डी क्यू म्हणजेच वर्क डन होतो आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या चार्जला मुवमेंट करायचं आहे, हा मुवमेंट करण्यासाठी जो लागणारा वर्क डन आहे त्यालाच आपण काय म्हणतो, एनर्जी. ठीक आहे, देअरफॉर एनर्जी ई इक्वल्स टू 1/c 1/c. ओके, गुणिले कंसामध्ये स्मॉल क्यूचा वर्ग छेद 2. ओके, आणि हे इंटिग्रेशनचं लिमिट आहे 0 ते क्यू, म्हणजेच 0 चार्ज असताना ते टोटल कुलम क्यू चार्ज होईपर्यंत इतकं वर्क डन करावं लागतं, त्यालाच आपण एनर्जी म्हणतो. बरोबर 1/2c 1/2c इंटू क्यू कॅपिटल क्यूचा वर्ग. ठीक आहे, हे नंतर लिमिट आपण क्यूच्या इथं टाकायचे असतात, ते टाकल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते 1/2c इंटू क्यू स्क्वेअर. बट क्यू छेद सी, परंतु क्यू अपॉन सी इक्वल्स टू व्ही, दॅट इज फायनल पोटेन्शियल डिफरन्स ऑन द कॅपॅसिटर प्लेट्स. देअरफॉर म्हणून ई इक्वल्स टू 1/2 क्यू इंटू व्ही, 1/क्यू व्ही गुणिले व्ही. ओके, 1/2 क्यू गुणिले व्ही. एक्सप्रेशन नंबर 3.6.4. परंतु बट क्यू इक्वल्स टू सी व्ही आहे. देअरफॉर ई इक्वल्स टू 1/2 सी व्ही स्क्वेअर जूल्स. 1/2 सी व्ही स्क्वेअर. आता पहा, क्यू म्हणजेच काय, सी व्ही आहे, म्हणजेच इथं ऑलरेडी एक व्ही आहे आणि हा क्यूच्या ऐवजी आलेला सी व्ही, म्हणजेच व्ही आणि व्ही काय होईल, वर्ग होईल. व्ही आणि व्ही गुणाकार झाल्यानंतर त्यांचा स्क्वेअर होईल. शिल्लक काय राहील, 1/2 सी व्ही स्क्वेअर जूल्स. एनर्जीचं युनिट काय असतं, जूल्स. This is the expression for the energy stored by the capacitor. It shows that the stored energy is directly proportional to the value of capacitance C and to the square of voltage across the capacitor. ओके, हे एक्सप्रेशन जे आहे, समीकरण जे आहे, हे एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर्स आहे. इट शोज, तो असं दाखवतो की स्टोर्ड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, साठवलेली जी ऊर्जा आहे ती डायरेक्टली अवलंबून आहे, प्रोपोर्शनल आहे टू द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स सी, म्हणजेच कॅपॅसिटन्सच्या व्हॅल्यूवरती, आणि टू द स्क्वेअर ऑफ व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर, आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस जे व्होल्टेज आपण अप्लाय केलं आहे त्याच्या वर्गा इतकं. ओके, अशा पद्धतीनं हा जो टॉपिक आहे 3.6 एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर आपण पाहिला. ई इक्वल्स टू 1/2 सी व्ही स्क्वेअर, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता एक एक्झाम्पल आहे तो आपण घेऊ. एक्झाम्पल नंबर 3.6.4. स्टेट द रिलेशन फॉर एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. आता हा रिलेशन म्हणजे संबंध काय करायचा, लिहायचा आहे. एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर
ओके. एका कॅपॅसिटरमध्ये ऊर्जा स्टोअर झाला त्याचा संबंध लिहायचा आहे. अ कॅपॅसिटर ऑफ 850 मायक्रोफॅरेड इज चार्जड टू अ व्होल्टेज ऑफ 120 व्होल्ट. 120 व्होल्टपर्यंत तो चार्ज केला. कॅल्क्युलेट द एनर्जी स्टोअर्ड बाय द कॅपॅसिटर. म्हणजेच कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिली आणि व्होल्टेज दिलं आहे. ओके. डायरेक्ट फॉर्म्युला इक्वल्स टू 1/2 CV स्क्वेअर. ठीक आहे. परंतु आपण पाहूयात सोल्युशन. रेफर सेक्शन 3.6 फॉर द एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर गिवन C इक्वल्स टू 850 मायक्रोफॅरेड, V equals to 120 volts. Energy stored by the capacitor is given by E equals to 1/2 CV square. डायरेक्ट फॉर्म्युला पूर्वीच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं होतं. 1/2 इंटू C ची व्हॅल्यू पुट करा. 850 गुणिले 10⁻⁶ 10⁻⁶ काय येईल तर मायक्रोफॅरेड आहे हे टाकायला विसरायचं नाही. गुणिले 120 व्होल्टेजचा वर्ग काय येईल 6.12. ओके. 6.12 जूल्स हे आन्सर येईल. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल पण तसंच आहे. 12 मायक्रोफॅरेड हे कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिल्या आणि 6 व्होल्ट हे व्होल्टेज दिलेलं आहे. एनर्जी स्टोअर्ड कॅपॅसिटर 1/2 E इक्वल्स टू 1/2 CV स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करा. 2.16 आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू मायक्रोफॅरेड हे व्यवस्थित लिहा. ठीक आहे. 6चा वर्ग करा. मग काय येईल 2.16 गुणिले 10⁻⁴ म्हणजेच 2.16 × 10⁻⁻4 जूल इतकी एनर्जी त्या कॅपॅसिटरनं स्टोअर केली आहे. ओके. जो सिलेबस टॉपिक 3.7 आहे 3.7 चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ ए कॅपॅसिटर थ्रू अ रेजिस्टर. आता एका रेजिस्टरच्या माध्यमातून कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग कशा पद्धतीनं होतं हा सिलेबस टॉपिक 3.7 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कवर केल्यात पाहिल्यात त्या पुन्हा एकदा पाहूयात. ओके. सिलेबस टॉपिक 3.4 कॅपॅसिटर्स इन सिरीज आपण पाहिलात. ओके. कॅपॅसिटर सिरीजमध्ये असताना इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स जो आहे तो असा येईल CS इक्वल्स टू C1 इंटू C2 अंशात म्हणजेच अंशात 2 कॅपॅसिटरचा गुणाकार छेदात 2 कॅपॅसिटरची बेरीज. कॅपॅसिटर्स इन पॅरलल कॅपॅसिटर्समध्ये असताना त्या 2 कॅपॅसिटर्स जर पॅरलल असतील तर त्याची समतुल्य व्हॅल्यू काय येईल. ओके. तर इथं पहा फक्त बेरीज येईल CP इक्वल्स टू C1 प्लस C2 प्लस प्लस CN. अशा पद्धतीने आपण कॅपॅसिटर्स इन पॅरलल सिलेबस टॉपिक 3.5 आणि त्याचे एक्झाम्पल आपण पाहिलेत. 2-3 एक्झाम्पल पाहिलेत. हा एक एक्झाम्पल होमवर्कसाठी दिलेला आहे. विंटर 18 4 मार्क्सला आयस्कीममध्ये विचारलेला आहे. तो विद्यार्थ्यांनी व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. सिलेबस टॉपिक 3.6 एनर्जी स्टोअर्ड बाय कॅपॅसिटर. कॅपॅसिटरने एनर्जी स्टोअर केलेली आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट मिळतोय E इक्वल्स टू 1/2 CV स्क्वेअर. ओके. E बरोबर 1/2 C आणि व्हीचा वर्ग जूल्स. एनर्जीचं युनिट काय जूल्स. त्याचेही 2 एक्झाम्पल आपण पाहिलेत. सिलेबस टॉपिक 3.7 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.